नमस्कार, मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। मी याआधी तुम्हाला दाखवला मक्याचा चिवडा। आता आज आपण पाहूया पोह्यांचा चिवडा। तर सामान तर आपल्याला सेमच लागणार आहे। आजही आपण काय काय सामान घेतले ते पाहूया आणि याचाही मसाला आपण जसा मक्याच्या चिवड्याला केला होता त्याचप्रमाणे केलेला आहे। मी दोन्ही मसाले एकाच वेळी करून ठेवलेत। चला तर मैत्रिणींनो पाहूया पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे शेंगदाणे, काजूचे काप, बदामाचे काप, भाजलेल्या डाळी, मनुके आणि खोबऱ्याचे काप। त्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याला लागणारे साखर, सफेद मीठ, काळे मीठ, आमचूर पावडर, जिरी, बडीशोप आणि धणे। मसाल्यांमध्ये आपण घेतली हळद आणि मिरची पावडर। पोह्यांच्या चिवड्यासाठी आपल्याला लागणारे हिरवी मिरची आणि कढीपत्ता। मैत्रिणींनो, हे जे आपण सर्व साहित्य काढलेत हे तुम्ही कोणत्याही चिवड्यासाठी वापरू शकता। तर आता आपल्याला यातले काही पदार्थ भाजून घ्यायचे, काही पदार्थ तळून घ्यायचे। तर आपण सर्वप्रथम मसाला बनवूया। तर मी धने, जिरं आणि बडीशोप अशी थोडीशी गरम करून घेतली। त्यानंतर ती थंड केली, त्यामुळे ती कुरकुरीत झाली आणि बारीक वाटायला ती एकदम सोपी पडली। तर आपल्याला याचं आता वाटण करून घ्यायचे। तर आपण सर्व मिक्स करून वाटण करूया। यामध्ये आधीच आमचूर पावडर, मीठ आणि साखर आहे। त्यामध्ये धने, बडीशोप आणि जिरंही घालून घेतलं। आता हे मिक्सरला बारीक करून याची अशी छान पावडर तयार करून घेतली। तर ती पावडर म्हणजेच हा पोह्यांचा चिवड्यांचा मसाला या पद्धतीने तयार झाला। मैत्रिणींनो, आता मी पातळ पोहे 1 किलो घेतले। उन्हामध्ये पोहे चांगले सुकून घ्यायचे। त्यानंतर पोहे आपल्या गव्हाची जी चाळण असते त्या चाळणीने असे चाळून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो बारीक चूर असतो तो निघून जातो। आणि पोहे असे एकदम स्वच्छ उन्हात सुकून घेतले। आता आपण जे बेदाणे, शेंगदाणे सगळं काढले ते मस्त तळून घेऊया। पोहे उन्हात सुकवल्यामुळे ते कुरकुरीत होतात आणि आपल्याला जेव्हा आपण पोह्यांचा चिवडा करतो तेव्हा भाजताना ते नरम पडत नाही आणि अतिशय छान कुरकुरीत असा हा चिवडा होतो आणि शिवाय तेलही याच्यामध्ये कमी जाते। तर आता मी शेंगदाणे लालसर रंगावरती तळून घेतली। तर आता आपण हे असे बाहेर काढून घेऊया। शक्यतो अशी बारीक जाळीची चाळण याला वापरा तळण्यासाठी, म्हणजे तेल पूर्ण निथळून जाते आणि आपले जे साहित्य आपण यामध्ये टाकतो ते करपतही नाही। आता शेंगदाणे तळून घेतले। यानंतर आपण असे मी बदामाचे अर्धे अर्धे काप करून घेतलेत, म्हणजे छान ते कुरकुरीत होतात। कोणताही पदार्थ आपल्याला असा छान क्रिस्पी आणि कुरकुरीतच करायचा आहे, कारण पोह्याचा चिवडा आपला नरम नाही पडला पाहिजे। सगळे पदार्थ जेव्हा आपण असे क्रिस्पी करू तेव्हा आपला चिवडाही छान कुरकुरीत राहील। आता शेंगदाणे आणि बदाम दोन्ही मी छान क्रिस्पी करून घेतलेत। यानंतर मी खोबरं घेतले। आता माझ्याकडं हे खोबरं ॲक्च्युली किसलेल्या याच्यातलं होतं, तुम्ही काप करून घातलं तरीही ते छान वाटेल। आता मी काजूही छान लालसर रंगावरती तळून घेतलेत। यानंतर आता आपण तळूया मनुके। तर आता मनुके घालून घेतलेत। शक्यतो प्रत्येक पदार्थ असा या स्टीलच्या चाळणीवरच तळून घ्या, म्हणजे तो काढायला तुम्हाला पटकन सोपा जाईल आणि आपल्याकडून तो करपणारही नाही। या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत। यामुळे आपला पदार्थ बिघडत नाही आणि खूप छान टेस्टी पदार्थ होतो। असे टम्म फुगलेले मनुके आता आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी बाजारातून या डाळी आणलेल्या आहेत। भाजकी डाळ आहे, तरी सुद्धा तिलाही थोडंसं तेलामध्ये तळून घ्यायचंय, म्हणजे ती अजून क्रिस्पी होईल। तर तीही मी अशी तेलातून थोडीशी तळून घेतली। आता आपले जे सर्व साहित्य आहे ते तळून झाले। आता यानंतर आपण कढीपत्ता
आणि मिरची ती सुद्धा आपल्याला अशी छान कुरकुरीत करून घ्यायची. असा आवाज आला पाहिजे म्हणजे आपला कढीपत्ता छान तळला गेला. आता आपल्याला मिरची सुद्धा एकदम मंद आचेवरती अशी कडक करून घ्यायची. तुम्ही मिरची एकदम बारीक कट करून सुद्धा घालू शकता, पण मी मुद्दाम मोठी ठेवली म्हणजे लहान मुलांना ती बाजूला काढता येईल. असे आता आपले सर्व जिन्नस तळून झाले. आता ते सर्व एकत्र मिक्स करून घ्या आणि आता आपण पोहे भाजायला घेऊया. तर पोहे तुम्ही थोडे थोडे करून भाजले तर लवकर होतील. मी आधी असा मोठा ॲल्युमिनियमचा टोप घेतलाय कारण मिक्स करायला बरं पडतं. थोडंसं तेल घाला, त्यामध्ये 1 ते 2 चमचे हळद घाला म्हणजे पोह्यांचा रंग छान येईल आणि सर्व पोहे यामध्ये मिक्स करून घ्या. पोहे एकदम हलक्या हाताने हलवून घ्या. जर तुम्ही फार छेडछाड केली तर पोहे मग तुकडे पडतील. त्यामुळे अगदी हळूवारपणे पोह्यांना या हळदीमध्ये मिक्स करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस एकदम मंद ठेवा. मंद आचेवरती कुरकुरीत केलेले पोहे तुमचे कधीच लूज पडणार नाही. आता तुम्ही बाजूच्या गॅसवरती एक कढई ठेवा आणि यातला पोह्यांचा थोडा थोडा भाग त्याच्यावरती असा मंद आचेवरती कुरकुरीत करून घ्या म्हणजे तुमचे पोहे लवकरात लवकर व्यवस्थित भाजले जातील आणि या पद्धतीने तुमचं भाजणही लवकर होईल. तर मी इकडे टोपात पोहे हलवतच होते आणि बाजूला थोडे थोडे कढईतही ते कुरकुरीत करून घेतले. आणि अशा पद्धतीने 1 किलोचे पोहे मी साधारणपणे अर्धा ते पाऊण तास मला भाजण्यास वेळ लागला. म्हणजे मंद आचेवरती याला वेळ जातो, पण पोहे अप्रतिम बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे तेलाचा वापर अजिबात होत नाही. आता हा मसाला मी या टोपामध्येच घालून घेतला आणि तो व्यवस्थित पोह्यांमध्ये मिक्स करून घेतला. कारण जिन्नस जर आपण आधी टाकल्या तर त्याला ते मसाले लागले जातात. त्यापेक्षा आधी फक्त पोहे टाका आणि पोह्यांमध्ये मसाले आधी मिक्स करून घ्या म्हणजे मीठ मिरची ते व्यवस्थित पोह्यांना लागलं जातं. त्यानंतर आता वरून हे ड्रायफ्रूट घालून घ्या आणि पोहे मिक्स करा. आता थोडे याला छान थंड होऊ द्या आणि त्यानंतरच एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून नंतर ते हवाबंद डब्यामध्ये बंद करून ठेवा म्हणजे पोहे तुमचे जास्त दिवस कुरकुरीत राहतील आणि लूज पडणार नाही. असा खमंग असा कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा आपला रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही पोह्यांची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी ज्यांनी नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी सबस्क्राईब करा. यामध्ये थोडासा मक्याचा चिवडा जो तळलेला आहे तोही थोडासा मिक्स करून घ्या आणि वरून थोडीशी पिठी साखर भुरभुरून घ्या आणि छान आता मिक्स करून आपला हा आंबट गोड तिखट चवीचा चिवडा तयार.